राम राम दादा. राम 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 राम. बरं हा बरं बस ना. हा. मग काय म्हणताय? काय लय दिवस झाले गाठ भेट नाही. बर. म्हटलं भेटून यावं. मग काय हालावलं? काय हाल हवाल सध्या तर निवडणुकीचीच हाल हवाल आहे. आमदुम तर लय चालू आहे. बरं मी ऐकलंय कोणतरी पैसे वाटायला ना. अरे असं पैसे वाटून नेता होता येत नाही. त्यासाठी लोकांसाठी झटावं लागतं. दिवस रात त्यांची कामं करावी लागतात. असं एखाद्याकडे असल व्यवहार तर तो वाटेल बी. असं नेता होता येत नाही. पप्पा मी शाळेत चालले. तू कुठे चालली? हो पप्पा, आमच्या कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षेचे क्लास असतात. म्हणजे हो काका, अधिकारी होण्यासाठी मार्गदर्शनाचे लेक्चर आमच्या कॉलेजमध्ये होत असतात. तिकडेच चालले. अरे वा, छान आहे की. अरे जो आपल्या लेकरासाठी शिक्षणाची सोय करील, खेड्यापाड्यातील समस्या दूर करील, रस्त्याची पाण्याची सोय करील, असा स्वच्छ प्रतिमेचा माणूस निवडून यायला पाहिजे. म्हणजे मग तर असा एकच उमेदवार आहे, जगन्नाथ बापू खोसरे. हो राव, खरंच गडे. कारण त्यांनी आपल्या भागात शिक्षणाची गंगा आणली. आपल्या पोराबाळांची गैरसोय दूर केली. फक्त शाळाच नाही तर उच्च शिक्षण बी इथंच उपलब्ध करून दिलं. हो दादा, आणि त्यांच्या घरी अर्ध्या रात्री बिजा कसली अडचण घेऊन ते हायच आपल्यासाठी उभे. अहो भाऊ, आम्ही ताईच्या घरी गेलो ना कवा बी तर ते आमचं गाराणं ऐकून घेते. बापू निवडून आले ना तर आपल्याला एक नाही 2 नेतृत्व मिळतील. एक बापू आणि एक ताई असे 2 लोकप्रतिनिधी मिळतील. ते दोघं बी लय कामाची माणसं आहे. पास फक्त ठरलं आता. आपला माणूस हक्काचा माणूस. आपलं मत बापूलाच, आपलं मत घड्याळालाच. जिल्हा परिषद निवडणूक 2026 वेरूळ सर्कल मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार जगन्नाथ त्र्यंबकराव बापू खोसरे. जनतेचा विश्वास, विकासाचा आवाज. मतदानाच्या दिवशी बटन क्रमांक 1 घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबा. आपला माणूस हक्काचा माणूस. आपलं मत बापूलाच, आपलं मत घड्याळालाच.